कोरोना पेशंटची विचारपूस करण्याचं काम त्यांनी केलं. अर्थात बरेचसे कोरोना पेशंट वारल्यानंतर त्यांच्या बॉड्या उचलण्याचं काम त्यांनी केलं. आणि जेव्हा नातेवाईक लांब पडत होते, जेव्हा मित्रमंडळी लांब पडत होते, तेव्हा फक्त एकच मित्र रायगड जिल्ह्यामध्ये होता, अगदी हक्काचा आणि हुकमी मित्र, ते म्हणजे विद्यमान समाज कल्याण सभापती आदरणीय दिलीप शेठ भोईर उपाध्याय छोटम शेठ. इतकंच नव्हे वेदू, तर अनेक बॉड्यांना जाळण्याचं काम, त्यांना श्रद्धांजली देण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं. त्यांच्या कुटुंबांना अन्नधान्याची मदत, औषध पाण्याची मदत करण्याचं काम, त्यांना मानसिक आधार देण्याचं काम करणारी व्यक्ती कोण असेल तर ती फक्त आणि फक्त दिलीप शेठ भोईर. असा नेता होणं नाही. निश्चितपणे आज या क्रिकेट सोहळ्याला सुद्धा त्यांनी पुरस्कृत केलेलं आहे. ही त्यांची मोठी भूमिका आहे. माणूस गरीब असो श्रीमंत असो, त्यांच्या घरी गेलेला माणूस कधीही विनमुख परतत नाही. प्लीज, मी येतोय आमच्या आदरणीय भगवान नाईक सरांकडे. सर रेंज नाही खेचणार तिकडून. ओके, आमचे आदरणीय पाहुणे दोन्ही संघांची ओळख परेड करतायत. आमचे आदरणीय पाहुणे या ठिकाणी सर्व खेळाडूंची प्रोत्साहित, सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत आहेत अंतिम मेगा मुकाबल्यासाठी. आमचे इतर मान्यवर सुद्धा या ठिकाणी सभापती साहेबांबरोबर आहेत. आपल्या कार्याच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीने मोठं व्हावं, सेलिब्रिटी व्हावं, म्हणून आज सेलिब्रिटी पॉलिटिशियन्स म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांना गौरव केला जातो ते आमचे आदरणीय दिलीप भोईर सर. वेदू, इतकंच नाहीये तर झिराडला जेव्हा जेव्हा आपण जातो, 2 स्मशानभूमी जेव्हा आपण पाहतो, त्या स्मशानभूमींची रंगरंगोटी किंवा तिथला जो माहोल आहे तो खरोखर शानदार माहोल या ठिकाणी आहे. इतकंच नव्हे तर झिराडमध्ये एखादी व्यक्ती मरण पावल्यास त्यांना कफन आणि त्यांना लाकडं देण्याचं काम सुद्धा सभापती साहेब स्वतः करतायत. आणि जर गावात एखादी व्यक्ती वारल्यानंतर हजर असतील तर निश्चितपणे खाना देण्याचं काम, गोरगरिबांच्या लग्नामध्ये मदत करण्याचं काम, अर्थात जेवणामध्ये लग्नामध्ये जेवण वाढण्याचं काम सुद्धा साहेब करतायत. ही त्यांची खासियत आहे. ही खूबी फार कमी लोकांना जमते. या खुबीमध्ये बसतायत बरोबर अगदी फिट, ते म्हणजे विद्यमान समाज कल्याण सभापती सर. यानंतर मात्र राष्ट्रगान होणार आहे. ओळख परेड झालेली आहे. राष्ट्रगीतासाठी सज्ज राहायचं आहे. या ठिकाणी जमलेले सर्व प्रेक्षक, आमचे सर्व स्टॉल धारक, आमचे सर्व प्रेक्षक वर्ग, या सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे. राष्ट्रगीताला सगळेजण उभं राहायचं प्लीज. सर्वांनी उभं राहिल्याशिवाय राष्ट्रगीत वाजणार नाही, लक्षात घ्या. राष्ट्रगीताचा सन्मान ठेवायचा, सर्वांनी उभं राहायचं आहे. निश्चितपणे सगळेजण उभे राहिलेले आहेत. एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. माता की, भारत माता की, वंदे वंदे. एक साथ विश्राम. माझी आदरणीय पाहुण्यांना विनंती आहे की आपण
पाहुण्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन मंचावर स्थान ग्रहण करायचं आहे आणि दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. राष्ट्रगीत भारताचं राष्ट्रगान इंडियन नॅशनल अँथम या ठिकाणी वाजवलं गेलं. नक्कीच मित्रांनो, राष्ट्रगीताचं जर सांगायचं झालं तर जगातील सर्वात सुंदर राष्ट्रगीत जर कोणतं असेल तर ते भारताचं राष्ट्रगीत आहे आणि हे मी नाही तर जगातील कित्येक देशांनी सांगितलेलं आहे. राष्ट्रगीताची खास बात अशी की हे राष्ट्रगीत जे जनगण मन हे राष्ट्रगीत भारताचं लिहिलं, ज्यांनी लिहिलं त्यांचं नाव आहे रवींद्रनाथजी टागोर. आणि फक्त भारताचंच नाही तर बांगलादेशचं अमर सोनार बांगला हे राष्ट्रगीत देखील रवींद्रनाथजी टागोर यांच्या माध्यमातून लिहिलं गेलंय. निश्चितपणे यानंतर आपण वळतो आहेत की क्रिकेटचा मंच असेल, कबड्डीचा मंच असेल किंवा कुठल्याही सामाजिक कार्याचा मंच असेल, त्या ठिकाणी दिलीप भोईर साहेबांचं जेव्हा आगमन होतं तेव्हा तो मंच फुरून येतो, कॉन्फिडन्स वाढतो, आत्मविश्वास वाढवण्याचं काम नेहमीच केलेलं आहे. आदिवासी बांधवांसाठी मस्या बनण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. ते आपले आदरणीय दिलीप भोईर साहेब आज या मंचाची सुद्धा शान आहेत आणि मंचाची शोभा वाढताना दिसत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे अतिशय जवळचे सहकारी सुद्धा आज या क्रिकेटच्या मंचावर उपस्थित आहेत. हॅलो सर, माझी विनंती आहे सर्व खेळाडूंना, आमचे पंच आणि आमचे सर्व संघ सहकारी आज दिलीप शेठ आपल्या सर्वांसमोर बोलण्यासाठी उभे आहेत. प्लीज सर. हॅलो तमाम आदिवासी ठाकूर समाजासाठी जी अलिबाग मुरुड प्रीमियर लीग हे आजचं आयोजन केलंय ते भगवान नाईक, दत्ताजी नाईक, मुकेश नाईक, सुरेश नाईक यांनी सर्वांनी जो आयोजन केला तो अप्रतिम आहे. परंतु आज मी या 3 दिवसाचा पर्व पाहतोय, पहिला पर्व आहे, पण येणाऱ्या पुढल्या वर्षी हीच तारीख असायला पाहिजे आणि ह्याच तारखेला आणि हाच वार असायला पाहिजे. या तारखेला आपण ही डे टुर्नामेंट केलेली आहे, तर ही येणाऱ्या काळामधली नाईट टुर्नामेंट असेल. अलिबाग मुरुड प्रीमियर लीग ही माझ्या झिराट गावाला असेल आणि नाईट टुर्नामेंट असेल. पण त्याचं आयोजन परतही देखील भगवान नाईक, मुकेश नाईक, दत्ता नाईक हेच करतील, सुरेश नाईक हे लोकच आयोजन करतील. आम्ही फक्त त्यांच्या बरोबर आहोत, कारण सामाजिक बांधिलकी ह्या पूर्ण 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ही टुर्नामेंट ही अत्यंत आनंददायी, कारण ह्या समाजाला ठाकूर समाज असेल किंवा आदिवासी समाज असेल, या समाजाने आतापर्यंत अलिबाग आणि मुरुड प्रीमियर लीग ठेवली. या समितीला मी धन्यवाद देतो आणि पुढल्या वर्षासाठी पूर्ण आदिवासी आणि ठाकूर समाजाने पूर्व तयारी करावी. त्याचं पारितोषिक असेल 1,50,000 रुपये, द्वितीय क्रमांक असेल 1,01,000 रुपये आणि तृतीय आणि चतुर्थ 51,000 आणि त्याचं नियोजन मी करणार आहे. पण आयोजन बाकी जे 4 लोक ज्यांनी समिती या वेळेला नेमलेली आहे तीच समिती आयोजन करणार आहे. याची सर्व आदिवासी आणि ठाकूर समाजांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. पाहिले मोठी घोषणा या ठिकाणी केलेली आहे ती विद्यमान समाज कल्याण सभापती अर्थात आपल्या सर्वांचे लाडके गौरववर्धनचे मसीहा दिलीप सर भोईर उर्फ छोटोमशेठ यांनी. निश्चितच किशोर नाईक आणि त्यांचा संघ या ठिकाणी लाईनअप करताना दिसतोय आणि काय मोठी घोषणा आहे, कारण ठाकूर आदिवासी समाजाची ही जी अलिबाग मुरुड प्रीमियर लीग आहे ती पुढच्या वर्षी याच तारखेला झिराडमध्ये होईल आणि सोबतच त्या स्पर्धेला डेच्या स्वरूपात नाही तर नाईट स्पर्धेच्या स्वरूपात पाहिलं जाईल. सोबतच त्या स्पर्धेचं बक्षीस असेल प्रथम क्रमांक 1,50,000 म्हणजे 1.5 लाख, द्वितीय क्रमांक 1,01,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 51,000 रुपये प्रत्येकी. तत्पूर्वी मित्रांनो आणखी एक गोष्ट या ठिकाणी सर्वांना विनंती असेल उभं राहायचं आहे. सर्वांना विनंती आहे. किशोर नाईक प्रसंग फक्त उभा करायचा आहे लाईनीत. फलंदाज बॅट्समन तिथेच थांबा. राम सर तिथेच थांबायचंय. आपण जरी मोठ्या आनंदामध्ये मित्रांनो ही स्पर्धा खेळतोय, आनंद आहे, उत्साह आहे. एका व्यक्तीला उत्साह नाहीये, एका व्यक्तीला दिलीप सर उत्साह नाहीये, कारण स्वतःचा पुत्र गेल्या काही दिवसामध्ये गमावलेला आहे. व्यक्ती उत्साही काय माहितीये का मित्रांनो? भगवान नाईक सर फक्त तुमच्यासाठी आनंदी आहेत. ते मनातून किती दुःखी आहेत ना, ज्याचा मुलगा जातो त्याला विचारा.
श्रद्धांजली व्हायची आहे त्यांच्या सुपुत्राला. 1-2 मिनिटं म्हणून पाळायचं आहे आणि त्यांना आश्वस्त करायचं की भगवान नाईक सर, काहीही झालं तरी ही तुमची मुलं आहेत. तुम्ही सुनीलवर प्रेम करता, गोट्या खेळा सुनील म्हणून. ही सगळी मुलं तुमची आहेत आणि कायम तुमच्यावर राहतील. प्लीज एक साथ सावधान. विश्राम. निश्चितपणे जरा जोरदार टाळ्या भगवान नाईक सरांसाठी झाल्या पाहिजेत. लोकांच्या आनंदामध्ये आनंद शोधणारी व्यक्ती म्हणून भगवान नाईक सरांकडे नेहमी पाहिलं जाईल. आणि जेव्हा जेव्हा दिलीप सर आदिवासी समाजाचा इतिहास रायगड जिल्ह्यामध्ये लिहिला जाईल तेव्हा भगवान नाईक सरांना वगळून इतिहास लिहिलाच जाऊ शकणार नाही हे सुद्धा सांगतो. आणि आज भगवान नाईक सर, फार आनंदाची गोष्ट ही आहे की आज आपल्या दुःखात आणि सुखात दिलीप भोई सर कायम आपल्या पाठीमागे असतील. ही दुसरी गोष्ट महत्वाची आहे. नक्कीच आता मात्र ज्या गोष्टीची सर्वजण आतुरतेने वाट पाहतायत, नक्कीच ती गोष्ट म्हणजेच महाअंतिम सामना, मेगा फायनल. फायनलचा सामना निश्चितच मित्रांनो. या फायनलच्या सामन्यासाठी 2 संघ आमने सामने आहेत. एक म्हणजेच खैरवाडी, दुसरा म्हणजे जर पाहिलं तर टायगर 11 वाघोली हा संघ. किशोर नाईक एक आयकॉनिक खेळाडू, प्रथम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज. आणि स्ट्राईक एंडवर खैरवाडी संघाकडून सलामीला आलेली जोडी आहे ती म्हणजेच संजय आणि सागर. संजयचा विचार केला तर संजय देखील एक चांगला खेळाडू आहे आणि सागर मॅन फ्रॉम पिंपळवाडी रामराज अप्रतिम खेळाडू आहे. संजय आणि सागर हे दोन्ही खेळाडू. आणि किशोर नाईक काय म्हणायचं, संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाचा जर आयकॉन खेळाडू किंवा स्टार खेळाडू यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कोणाचं नाव असेल तर ते नाव किशोर नाईक यांचं आहे. स्वतः संघमालक, स्वतः संघाचे कर्णधार आणि प्रथम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर या महाअंतिम सामन्यामध्ये आपल्याला आलेले दिसत आहेत किशोर नाईक. पहिला चेंडू संजय साठी, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा केला जातोय. पंचांच्या भूमिकेत फायनल साठी नक्कीच राम हले आणि स्क्वेअर पंचांच्या भूमिकेत पुरुषोत्तम भगत अशी ही जोडी. फायनलचा सामना प्रेक्षकांनी भरलेलं हे राहरेश्वरचं मैदान. पहिलाच चेंडू किशोर नाईक, पहिलाच चेंडू जर पाहिलं तर पडल्यानंतर बाहेर निघाला आणि या ठिकाणी पंचांनी मात्र चेंडूला पनिश केलं. पहिला चेंडू ICC नियम क्रमांक 22 स्वैर चेंडू, धावसंख्येत 1 ने वाढ, बिनबाधिक. विदू, मला आठवण झाली या चेंडूने तर वसीम अक्रमची वन डे मधला सर्वात खतरनाक आणि सगळ्यात डेंजरस गोलंदाज म्हणून वसीमकडे पाहिलं होतं. त्याच क्षणी टाकला हा चेंडू. अर्थात सुलतान ऑफ स्विंग वसीम अक्रम यांची आठवण या ठिकाणी केली गेलेली आहे. निश्चितच अप्रतिम चेंडू हा देखील होता. तत्पूर्वी जर पाहिलं तर या चेंडूला फ्लिक केलं, चेंडूला खेळून काढलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने. त्या ठिकाणी 1 धाव धावून पूर्ण केली. 1 धावेच्या साह्यानं 2 धावा धावफलकावर लागल्या. पहिला चेंडू या ठिकाणी संपला. नक्कीच सागर आणि किशोर नक्कीच यांच्यात युद्ध आहे. एक मोठं युद्ध आहे, मोठं बॅटल आहे. कारण जर पाहिलं तर दोघेही आयकॉनिक खेळाडू आहेत. पुढचा चेंडू यावेळी मात्र अप्रतिम चेंडू पडल्यानंतर जर पाहिलं तर काटा बदलता झाला. चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता सागरच्या माध्यमातून, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. पंचांनी निर्धाव चेंडू घोषित केला. सन्माननीय दिलीप शेठ भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांची संकल्पना होती अलिबाग प्रीमियर लीगची आणि त्या अलिबाग प्रीमियर लीग मध्ये रायगड डायनामोस पेझारी म्हणजेच रायगड जिल्हा परिषदेचे सन्माननीय सभापती आस्वादजी पाटील साहेब यांचा तो संघ होता रायगड डायनामोस पेझारी आणि त्या संघामधला एक भाग होता किशोर नाईक. आणि त्या फायनलच्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर किशोर नाईक हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. असा किशोर नाईक या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. तिसरा चेंडू निर्धाव फेकतोय. धावसंख्या स्थिरावते 2 वर. पुढचा चेंडू किशोरने पाहायला सुरुवात केली. या ठिकाणी पॅव्हलियन एंड कडून जबरदस्त यॉर्कर या ठिकाणी पाहिलंय आपण. जागेवर स्थिरावलाय, चांगला फील्ड केला गेला. अन्यथा सीमा पार चेंडू नक्कीच असता, पण सुवर्ण संधी आहे ती या ठिकाणी मैदानाच्या चौफेर बसलेल्या अर्थात आदिवासी समाजाच्या प्रत्येक प्रेक्षकाला सुवर्ण संधी आहे.
सीमारेषेबाहेर जर झेल पकडलात तर आदरणीय राम हाले साहेबांकडून 100 रुपये इनाम घोषित आहे. सॉरी, रमेशजी हाले यांच्याकडून 100 रुपयाचं इनाम घोषित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ही संधी दवडायची नाहीये आज निश्चितच, संपूर्ण दिवसभरामध्ये. संपूर्ण दिवसभर म्हणजे आता 8 ओव्हर राहिलेले आहेत. या 8 षटकांमध्ये ही संधी असणार आहे, परंतु हा चेंडू देखील निर्धाव फेकला जातोय. निर्धाव चेंडूच्या साहाय्याने या ठिकाणी धावसंख्या स्थिरावते, ती म्हणजेच 2 वर. हा खेळाडू का रायगड प्रीमियर लीग मध्ये जर पाहिलं तर आदिवासी समाजाची रायगड प्रीमियर लीग झाली, त्यामध्ये कलंबोली संघाचा कर्णधार होता. हा खेळाडू का अलिबाग प्रीमियर लीगच्या विनिंग टीमचा एक भाग होता आणि या खेळाडूने का स्वतःचा संघ आज मैदानात उतरवला या गोलंदाजीवरून दिसून आलंय. अंतिम चेंडू, अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू फेकलाय. पहिला चेंडू स्वेल टाकला, त्यानंतर पुन्हा एकदा तो चेंडू फेकला गेला आणि हे बॅटल झालं होतं ते म्हणजेच सागर आणि किशोर यांच्यामध्ये आणि ते बॅटल मात्र किशोरने जिंकला. अप्रतिम षटक फेकलं. फक्त 2 धावांचं हे षटक आलं. फायनल सामन्याचं पहिलं षटक किशोर नाईक मॅन फ्रॉम वाघोली अप्रतिम षटक फेकतोय आणि पहिल्या षटकामध्ये खर्च करतोय फक्त आणि फक्त 2 धावा. नक्कीच पहिलं षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर किशोरने फक्त 2 धावा दिल्यात. बिनबाद 2 अशी सुरुवात आहे. विकेट बाकी आहेत. मात्र किशोरने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, मी वर्णन केलं होतं वसीम अक्रमचा पहिला चेंडू जेव्हा पाहिला किशोरचा तेव्हाच वाटलं की हे षटक जबरदस्त जाणार. आणि सागर आणि किशोरमध्ये जे द्वंद्व चालू आहे गेल्या काही दिवसापासून, आज दोन्ही टॉपर आहेत, पण आजच्या या मैदानावर जे द्वंद्व आहे ते घमासान आणि त्यामध्ये पहिल्या षटकात तरी बाजी किशोरने मारली आहे. अजून षटक बाकी आहेत. पाहूया पुढच्या षटकात काय होईल. अप्रतिम षटक, पहिलं षटक या ठिकाणी जर पाहिलं तर पाहायला मिळालं किशोरच्या माध्यमातून. परंतु जमेची बाजू अशी आहे खैरवाडी संघासाठी की आपण कोणताही गडी अद्याप गमावलेला नाही आहात. स्लो प्रोग्रेस इज बेटर दॅन नो प्रोग्रेस म्हटलं जातं. म्हणजे जर पाहिलं तर समथिंग इज बेटर दॅन नथिंग. तुमच्याकडे फक्त 2 धावा असल्या तरी देखील तुमच्याकडे अजूनही संपूर्ण फलंदाजीची फळी बाकी आहे आणि असं असताना आता मात्र इथून बूस्ट घेणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित, ज्याच्या डोळ्याला दुखापत असतानाही अप्रतिम कामगिरी ज्यानं केलंय असा रोहित यावेळी मात्र इनसाइड आउट फटका खेळलाय. नक्कीच जर पाहिलं तर चेंडूला मात्र पकडण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु चेंडूनं क्षेत्ररक्षकाला चकमा दिला. तत्पूर्वी 2 धावा धावून पूर्ण केल्या. 2 धावांच्या साह्यानं या ठिकाणी संजयच्या खात्यात मात्र या 2 धावा आणखी जात आहे. 1 धाव आधी होती, त्यानंतर या 2 धावा जात आहेत. संजयचं वैयक्तिक खातं 3 धावांनी पोहोचतंय आणि त्याचबरोबर सांघिक खात्यात मात्र 4 धावा जमा होत आहेत. धावसंख्या होते ती म्हणजेच बिनबाद 4. या षटकामध्ये बूस्ट घ्यावा लागेल. या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल, कारण कर्णधाराने सांगितलेला आम्ही कुठेतरी 60+ धावा करण्याचा प्रयत्न करू, परंतु तो जर प्रयत्न करायचा असेल तर फटकेबाजी हाणामारी करावी लागेल. पुढचा चेंडू, गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र लोअर फुल टॉस चेंडूला अप्रतिम बॅटवर घेतलं, परंतु चेंडू मात्र गेला फक्त काऊ कॉर्नर रिजनच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. या चेंडूवर 1 धाव आली. 1 धावेच्या साह्यानं इथे मात्र धावफलकावर आणखी 1 धाव लागली. धावसंख्या झाली ती म्हणजेच 5. या सामन्यामध्ये टिकायचं असेल किशोर नाईक सारख्या फलंदाजासमोर, जर गोलंदाजीसाठी एकदम सेक्युर राहून गोलंदाजी करायची असेल तर निश्चितच कुठेतरी 50+ धावा धावफलकावर लावणं गरजेचं आहे. कारण किशोर नाईक आहे, प्रत्येक सामन्यामध्ये हलका बोल्ड होणार नाही किंवा हलका विकेट देणार नाही. कुठेतरी कधी कधी चूक होते, परंतु जेव्हा किशोर बाद होतो तेव्हा मात्र मागचे खेळाडू येऊन आपली खेळी करून जातात. अशी परिस्थिती या संघाची आहे. पुढचा चेंडू, यावेळी मात्र तेज तर्रार चेंडू. दोन्ही खेळाडू पिंपलवाडीचे आहेत. नक्कीच गोलंदाज आणि फलंदाज दोघेही पिंपळवाडीचे आहेत आणि एकमेकांना कशा प्रकारे फेस करावं हे नक्कीच जाणतात. दोन्ही फलंदाज पिंपलवाडीचे आहेत आणि गोलंदाज देखील पिंपलवाडीचा आहे. संघ खैरवाडी संघाचा विचार केला तर मित्रांनो, खैरवाडी हा संघ देखील जर पाहिलं तर महानवाडीतून आतमध्ये आपण गेलो की खैरवाडी गाव लागतं आणि निश्चितच हा खैरवाडी संघ आहे. तत्पूर्वी सन्माननीय मान्यवरांना सांगू इच्छितो, हा जो गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे त्याला मागच्या सामन्यात डोळ्याला दुखापत झाली होती. असं असताना तो मैदानातून बाहेर गेला होता. तत्पूर्वी अप्रतिम फटका, चेंडू जाईल 6 धावांसाठी. डीजे मास्टर
तर पाहिलं तर या गोलंदाजाच्या डोळ्याला मागच्या सामन्यामध्ये मार लागला होता आणि असं असताना रिटायर्ड आउट होऊन नंतर पुन्हा मैदानावर आला आणि तब्बल 19 धावांची खेळी केली. त्यानंतर जर पाहिलं तर अशा प्रकारची गोलंदाजी षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक केलं जातंय. धावसंख्या स्थिरावते ती म्हणजेच 12 चेंडू झालेत 5. षटकातील अखेरचा चेंडू, षटकातील अंतिम चेंडू. स्ट्राईक एंडवर फलंदाज संजय. पाहूया काय करतोय अंतिम चेंडू. यावेळी हा देखील चांगला चेंडू, परंतु यष्टीरक्षकाला चकवून जातोय. चेंडू जाईल 4 धावांसाठी. खणखणीत चौकार. डीजे डीजे धन्यवाद मुंबईकर, धन्यवाद डीजे. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकात दुसरं षटक समाप्त झालंय. दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा तब्बल कुठल्या गेल्यात. त्यामुळे 2 षटकांची जी गती होती ती थोडी या ठिकाणी वाढताना दिसते. अर्थात धावसंख्या झाली आहे 16 धावा. 8च्या सरासरीने संघ खेळतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा वेदू आल्या होत्या. या षटकामध्ये 14 धावा आल्यात, ज्यामध्ये बॅड लक पण होता. अर्थात हा बॅड लक पुढे कशामध्ये बदल होईल हे सांगू शकत नाही. किशोरने शक्यता व्यक्त केली होती की 40-50च्या आतमध्ये आम्ही संघाला आवरणार आहोत. त्या दृष्टिकोनातून अर्थात किशोरचे संघ कामगिरी करतोय. आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 3रं षटक घेऊन या ठिकाणी येत आहेत गोलंदाज रवी. समोर स्ट्राईकवर फलंदाज आहे सागर. सागर वर्सेस रवी असा हा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. या चेंडूवर निश्चितच सागर वर्सेस रवी. सागरकडे क्षमता आहे. मागच्या सामन्यामध्ये सागरने जी फलंदाजी केली ती फलंदाजी कायम ठेवू शकतो. पहिला चेंडू ओव्हर पिच होता आणि मी सांगू इच्छितो, मी जेवढ्या वेळा पिंपलवाडी संघाच्या खेळाडूंना खेळताना बघितलंय, प्रत्येक खेळाडू हा ओव्हर पिचवर जर पाहिलं तर त्याचा स्ट्राईक रेट हा 400च्या वरचा असतो. इथे मात्र हा चेंडू बॅटवर घेता आला नाही, परंतु ओव्हर पिच चेंडू होता. चेंडूचा फायदा घेणं गरजेचं आहे. पण वेदू अजून सुद्धा सागरला खातं ओपन करता आलेलं नाही. या 7 चेंडू खेळलाय आणि निर्धाव खेळलाय. एकही धाव अजूनपर्यंत सागरच्या खात्यात जमा होत नाहीये. नक्कीच जर Very पाहिलं bad तर बॅड लक तर आहेच, परंतु तुम्ही मुंबई आणि आरसीबी माफ करा मुंबई आणि जो याच्या आधी सामना झाला पंजाब किंग्सचा सामना झाला त्यात बेबी एबी म्हणजे डेवाल ब्राविसने जर पाहिलं तर 9 चेंडू निर्धाव खेळले होते आणि त्यानंतर जर त्याचा स्कोअर पाहिला तर 25 चेंडूवर त्याने 49 धावा केल्या. म्हणजे जर पाहिलं तर उरलेल्या ज्या धावा आल्या त्या धावा फक्त 16 चेंडूंवर आल्या होत्या. तर सागरनं हा इथून बूस्ट घ्यायला सुरुवात केलेली आहे. समोर असलेला संजय फटकेबाजी करतोय, परंतु सागर T20 आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये फरक असतो. या ठिकाणी आता जर आपण 8 चेंडू खेळला असाल आणि 1 धाव काढली असाल तर नक्कीच हे आपल्या संघासाठी कठीण जाईल, कारण एक अख्खं षटक आपण गमावलेलं आहात. आणि असं असताना निश्चितच कुठेतरी आपल्याला आता मात्र इथून फटकेबाजी करणं गरजेचं आहे. पुढला चेंडू घेऊन गोलंदाज रवी सज्ज होईल. सामना करेल फलंदाज संजय. पुढचा चेंडू रवी टू संजय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र जर पाहिलं तर खराब चेंडू. पंच राम हले यांचा इशारा येतोय की नक्कीच हा चेंडू जो आहे तो चेंडू स्वैर असेल, चेंडू वाईड असेल. धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्या होईल ती म्हणजेच 18 धावा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू घेऊन रवी सज्ज होईल. सामना करेल संजय. यावेळी मात्र गुडलेन स्पॉट वरचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू फेकला गेला. निर्धाव चेंडूच्या साह्याने, निर्धाव चेंडूच्या सांगतेनं धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 18 पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळी पुन्हा एकदा जर पाहिलं तर फक्त आणि फक्त ब्लाइंडेड शॉट खेळला जातोय. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला जर पाहायचं झालं तर मोठा स्कोर उभारायचा असेल तर षटकार चौकार मारण्यापेक्षा कुठेतरी स्ट्राईक रोटेशन देखील गरजेचं आहे. परिस्थिती आहे, परिस्थितीला सामोरं जाणं गरजेचं आहे, परंतु परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी
निश्चितच अशा प्रकारचा देखील पवित्र आजमावू शकत नाही. एखाद्याची अतिशय गरीब परिस्थिती असते त्यावेळी जर पाहिलं तर परिस्थितीला कंटाळून प्रत्येक गोष्टीत घाईघाईत निर्णय घेतले जातात. परंतु दादा घाईघाईत निर्णय घ्यायचे नसतात. कुठेतरी विचार विनिमय करायचा असतो आणि त्या परिस्थितीतून मार्ग काढायचा असतो. परंतु या ठिकाणी आणखी परिस्थिती बिकट झालेली दिसते. खैरवाडी संघाची आणखी एक निर्धाव चेंडू, म्हणजे अशा प्रकारे गोलंदाजी झाली की अक्षरशः फलंदाजांच्या जे अरमान म्हणतो आपण की या फलंदाजांच्या इमोशन बद्दल सोबत खेळलं गेलंय. एका टप्प्यावर कंटिन्युअस गोलंदाजी केली गेली आणि एका टप्प्यावर फलंदाजाला अक्षरशः उभा ठेवला. या ठिकाणी षटक संपलं. 3 षटकांची समाप्ती झाली. तिसऱ्या षटकाअखेर धावफलकावर धावा लागल्या 18. पहिल्या षटकाची पुनरावृत्ती या ठिकाणी झाली आणि अवघ्या 2 धावा या षटकामध्ये खर्च झाल्या. त्यातील 1 धाव स्वैरची, म्हणजे पहिल्या षटकात जे झालं तेच तिसऱ्या षटकात रवीनं केलं. आता मात्र अंतिम षटकात काय होणार. निश्चितपणे जेव्हा नाणेफेकीचा कौल गेला होता किशोरच्या बाजूने, किशोरने सांगितलं, किशोरला विचारलं होतं की गोलंदाजीसाठी तुम्ही येणार आहात, क्षेत्ररक्षण करणार आहात, तुमचा गेम प्लॅन काय असेल. तर किशोरने वर्तवली होती शक्यता की आम्ही 40 ते 85 दरम्यान त्यांना रोखू, पण इथे कमी धावांवर रोखण्याचा प्रयास त्याचा दिसतोय. अर्थात चाणाक्ष कर्णधार कसा असतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे या ठिकाणी किशोर आहे. नवीन गोलंदाज आदिनाथ मॅन फ्रॉम पिंपळवाडी. पहिला चेंडू स्वैर चेंडू, वाईड चेंडू. निश्चितच धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली 19. दोन्हीही खेळाडू पिंपळवाडीचे. गोलंदाज देखील पिंपळवाडीचा आहे. आदिनाथची गोलंदाजी अप्रतिम आहे. यावेळी मात्र चेंडू फसलाय. झेल खाली, स्वतः कर्णधार जातोय. अप्रतिम झेल आणि या ठिकाणी मात्र खेळी समाप्ती होते. फलंदाज सागरची. डीजे मास्टर. गाणी पाहायला मिळते नक्कीच असा नेता वेदू लाभलाय आमच्या छोटम शेटाला, म्हणजे आमचे दिलीप भोई सर या ठिकाणी आलेले आहेत. धन्यवाद. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर आसमान दाखवलंय फलंदाज सागर. नाही, फलंदाज कोण आहे हा? सागरच आहे का? बाद झाला सागर. हा देखील सागर. अप्रतिम फटका. 4 धावांसाठी. धावसंख्या झाली 23. 9 चेंडू आणि 1 धाव करून सागर बाद झाला. 112वा चौकार या स्पर्धेतला लगावला गेला. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदिनाथ सज्ज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. यावेळी लोअर फुल टॉस चेंडू. चांगला फटका आलाय, परंतु इथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये. विलासजी मुंबईकर साहेब यांच्यासाठी सन्माननीय दिलीप शेठ भोईर, म्हणजे सन्माननीय महेशजी माने साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सन्माननीय महेशजी माने साहेब यांच्या माध्यमातून सन्माननीय मुंबईकर साहेबांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. इथे मात्र काय घडलं
या ठिकाणी मुंबईकर साहेबांना 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर निश्चितच सन्मान्य माने साहेब आपल्याला विनंती करतो, आपणच आपलं बक्षीस आपल्या हस्ते या ठिकाणी सन्मान्य साहेबांना द्यायचं आहे. आणखी एक गडी बाद आणि पुन्हा एकदा संधी मुंबईकर साहेबांना या ठिकाणी आपला थँक्यू मुंबईकर सर. टायगर 11 वाघोली वर्सेस जिया एंजल खैरवाडी हा दिग्गज सामना आपण पाहतोय. 26 धावा झाल्या, 27 धावांचं लक्ष खूप सोपं जरी असलं तरी मेगा मुकाबला आहे, त्याच्यामुळे सोपं नाहीये. पण आज शक्यता वर्तवली आहे दिलीप सर, शक्यता वर्तवली मुकेश साहेबांनी की 2 षटकामध्ये हे अंतर पार करतील. तर पाहूया काय होणार आहे. मी वेदूकडे येतो. वेदू, पण आज मंचावर वेदू फार मोठी मोठी माणसं आहेत. आदरणीय दिलीप शेठ भोईर सुद्धा आहेत, परंतु त्यांच्या बरोबर आलेले त्यांचे परम सहकारी जे कायम या ठिकाणी दिलीप भोईर सरांचे जवळचे सहकारी, निकटचे सहकारी राहिलेले आहेत. अर्थात त्यांचे फार जुने मित्र, अगदी बालमित्र म्हटलं तरी चालेल, माननीय हरेश भोईर सर आज या ठिकाणी आलेले आहेत, जे की साई क्रीडा मंडळाचे सदस्य आहेत. आणि त्याचप्रमाणे उपसरपंच झिराड अर्थात महेशजी माने, ज्यांनी या ठिकाणी मुंबईकरांना 1000 रुपयाचं बक्षीस लावलं, त्यांचं सुद्धा मी शाब्दिक सुंदरांनी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आमचे इतर मान्यवर सुद्धा अर्थात शरदजी वर्सोलकर, नंदकुमार वर्सोलकर, दत्ताजी नाईक, त्याचप्रमाणे बाबुरावजी नाईक वाघोली, हे सुद्धा आज पाहुणे आज या मंचावर हजर आहेत. तत्पूर्वी साहेबांनी सांगितलं की धावसंख्या छोटी आहे, 2 षटकात समोरच्या संघाने काढली पाहिजे. परंतु साहेब तुम्हाला सांगू इच्छितो, ग्रामीण प्रीमियर लीगची जी असोसिएशन आहे, त्या ग्रामीण असोसिएशनची जी प्रीमियर लीग झाली नुकतीच,
त्या ठिकाणी संघ खेळत होता विनय स्टार भेरसे आणि समोर संघ होता दादा 11 बामणगाव संघ. 5 षटकात विनय स्टार भेरसे संघानं 35 धावा केल्या आणि जिंकण्यासाठी समोरच्या संघाला 36 धावांची गरज असताना तो सामना 2 धावांनी जिंकला होता. तो सामना जर पाहिलं तर डिफेंड करताना जिंकला गेला होता. त्यामुळे क्रिकेटमध्ये म्हटलं जातं क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टीज. क्रिकेटमध्ये कोणताही प्रेडिक्शन फेल असतं. पहिला चेंडू या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. जिंकण्यासाठी 27 धावांचं लक्ष असताना महेंद्रचा पहिला चेंडू अचूक टप्प्यावर पडला गेलाय. पहिल्या चेंडूला आदिनाथनं मात्र बीट केलंय महेंद्रनं. निश्चितच नॉस्ट्राईक एंडवर मात्र बाहुबली आहे, नॉस्ट्राईक एंडवर मात्र किशोर नाईक आहे. आणि असं असताना जर जास्तीत जास्त चेंडू नॉस्ट्राईक एंडवर जर किशोरला उभं ठेवलं तर या सामन्यामध्ये देखील तीच रंगत येईल जी ग्रामीण प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये आली होती. पुढचा चेंडू यावेळी मात्र फटका फसलाय. लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. झेल हवेत आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक पहिला हादरा बसतोय वाघोली संघाला. डीजे या ठिकाणी जर पाहिलं तर पहिले 2 चेंडू अप्रतिमरित्या फेकले गेलेले आहेत. मित्रांनो, मी म्हटलं होतं क्रिकेटमध्ये कोणतंही प्रेडिक्शन लावू शकत नाही. भारत आणि बांगलादेशचा सामना 108 धावांवर जर पाहिलं तर भारतीय संघाला रोखलं होतं. वन डे क्रिकेटचा सामना होता, 50 ओव्हरचा सामना होता. आणि असं असताना जेव्हा भारतीय संघ गोलंदाजीला आला तेव्हा स्टुअर्ट बिनी आणि इरफान पठाणच्या त्या भेदक माऱ्यानं बांगलादेशला अवघ्या 58 धावांवर गुंडाळलं होतं. क्रिकेटमध्ये कोणती गोष्ट साध्य होईल, कोणती गोष्ट असाध्य आहे, या प्रत्येक गोष्टीची जाणीव शेवटच्या चेंडूपर्यंत होत नाही. पुढचा चेंडू यावेळी आणखी एक अप्रतिम चेंडू. पंचांकडे दाद मागितली परंतु ऑफिशियल पंच पुरुषोत्तम भगत या ठिकाणी मात्र या चेंडूला निर्धाव म्हणून घोषित करतायत आणि निर्धाव चेंडूच्या साह्यानं धावसंख्या स्थिरावते, ती म्हणजेच 0. नक्कीच अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होईल महेंद्र. सामना करेल फलंदाज करण. यावेळी मात्र नक्कीच अक्रॉस द लाईन फटका खेचलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, चौकार. डीजे पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय महेंद्र. सामना करतोय करण. पाहूया काय होणार. पुढचा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता, अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु करणला मात्र यावेळी काही चेंडू आणि बॅटचा संपर्क करता आला नाही. जिंकण्यासाठी आमचे गुरुजी सांगतायत की 21 चेंडू आणि 21 नाही, आता 20 चेंडू बाकी असतील. 19 असतील का? 5 चेंडू झालेत. नक्कीच 19 चेंडू आणि 23 धावांची गरज. षटकातील अंतिम चेंडू आहे. पंचांचा इशारा येतोय, लवकर स्प्रेड व्हायचा आहे. फायनलचा सामना आहे. अंतिम चेंडू आहे षटकातील पंच. आणि नक्कीच जर पाहिलं तर फक्त 4 धावा या 5 चेंडूंवर आतापर्यंत काढल्या गेल्या, त्या म्हणजेच वाघोली संघाकडून. एखादा फायनलचा सामना कसा असावा तर नक्कीच रंगतदार असावा. शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना त्या सामन्याचं प्रेडिक्शन करता येऊ नये असा असावा. आणि नक्कीच त्याच प्रकारचा हा सामना जर करायचा असेल तर या ठिकाणी गोलंदाजांना मात्र कसून मारा करावा लागेल. अंतिम चेंडू महेंद्र घेऊन सज्ज होईल. करणसाठी लेफ्ट आर्म राऊंड विकेट. इथे मात्र फुल टॉस चेंडूला पाठवलंय 6 धावांसाठी. खणखणीत षटकार. डीजे
पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यानंतर आता मात्र 18 चेंडू आणि 16 धावांची गरज. स्ट्राईक एंडवर किशोर नाईक आहेत. आपल्या 17 धावांची गरज. आपल्या सन्माननीय मान्यवरांपैकी सन्मान्य साहेबांनी सांगितलं की हा सामना 2 षटकांचा आहे आणि साहेबांचं प्रेडिक्शन कुठेतरी खरं ठरते की काय, कारण 6 चेंडू 17 धावांची गरज असताना किशोर नाईक एक असा खेळाडू आहे जो हा सामना 3 चेंडूंवर देखील संपवण्याचं पोटेन्शियल ठेवतो. गोलंदाज विजय. पंचांनी मृत घोषित केलाय, डेथ बॉल घोषित केलाय. खरं तर विदू विजय विचार करतोय की किशोरला कशा प्रकारचा चेंडू दाखवू जेणेकरून किशोर खेळेल, पण मुकेश नाईक द डॉन यांनी शक्यता वर्तवली आहे की 2 षटकांचा फक्त सामना आहे. ओ माय गॉड, चेंडू किशोर नाईक ऑन फायर. पहिल्या चेंडूला काऊ कॉर्नर रिझन दाखवलंय डीजे. धन्यवाद. अप्रतिम असं मैदान, अप्रतिम अशी स्पर्धा आणि या स्पर्धेचा जर पाहिलं तर उत्तरार्धात किशोर नाईकची अप्रतिम अशी फटकेबाजी. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज, सामना करेल किशोर. हा चेंडू मात्र चांगला टाकलाय. 1983च्या वर्ल्ड कप मध्ये वेस्ट इंडिज संघाचा मायकल होल्डिंग ज्या प्रकारे ज्या देहयष्टीनं गोलंदाजी करायचा त्या प्रकारच्या देहयष्टीची ही गोलंदाजी आहे. अप्रतिम गोलंदाज आहे. कदकाठीने अगदी मीडियम साईज, परंतु चेंडू मात्र पडल्यानंतर अगदी सुसाट वेगानं फलंदाजापर्यंत जाणार आणि कुठेतरी फलंदाजाच्या शरीराला लागून फलंदाजाचा घात करणार अशा प्रकारची ती गोलंदाजी असायची. तत्पूर्वी हा चेंडू मात्र डिफेन्सिव्हरित्या खेळण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक चेंडू हा षटकार मारण्यासाठी नसतो, काही चेंडूंना सन्मान द्यावा लागतो. खेळाडू समोरचा जर चांगले चेंडू फेकत असेल तर त्या चेंडूला सन्मान द्यावा लागतो. पुष्पा म्हणतो साला झुकेगा नाही, परंतु कुठेतरी झुकावं लागतं, कुठेतरी वाकावं लागतं, जेणेकरून खराब चेंडूंना जर पाहिलं तर मोठे फटके आणि चांगल्या चेंडूंना सन्मान द्यावा लागतो. आणि मग खराब चेंडूंना जर मोठे फटके मारत असाल आणि चांगल्या चेंडूंवर जर असं करायला गेलात तर असं होतं जे मगाशी सागरचं झालं आणि ते आता करणचं होताना आपण पाहतोय. निश्चितच या ठिकाणी 14 चेंडू 10 धावांची गरज आहे. 17 धावा धावफलकावर आहेत. 17 हा आकडा क्रिकेटच्या इतिहासात अशुभ मानला गेलाय. 17 म्हणजे खतरा मानला गेलाय आणि फलंदाजांना या 17चा खतरा होणार का? पुढला चेंडू गोलंदाज सज्ज होतोय स्ट्राईक गोलंदाजी मार्कवर. निश्चितच 14 चेंडू 10 धावांची गरज. अंतिम 2 चेंडू या षटकातील बाकी. पुढचा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा फुलर लेंथचा लोअर फुल टॉस चेंडू होता. चेंडूला मिड विकेट रिजनला 30 यार्ड सर्कल मध्ये जर क्षेत्ररक्षक पाहिला तर सिली मिड विकेटला उभा होता. त्याने तो चेंडू अडवला, चेंडू फेकला. तत्पूर्वी एक धाव मात्र धावून पूर्ण केली गेली. एका धावेच्या साह्यानं धावफलकावर धावा लागल्या, त्या म्हणजेच 18 आकडा क्रिकेट विश्वात एक क्रिकेटचा किंग विराट कोहली याचा जर्सी क्रमांक याची ओळख आपल्याला करून देतो. आणि निश्चितच जर स्विंग का सुलतान ज्याला म्हटलं जातं असा न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट याचा देखील जर्सी क्रमांक 18. आणि तत्पूर्वी या चेंडूवर मात्र अप्रतिम फटका किशोर नाईकच्या बॅट मधून येतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, 4 धावांसाठी. चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावा झालेल्या आहेत. 5 धावांची गरज. स्ट्राईक एंडवर करण आहे. निश्चितच गोलंदाज कोण आहे? विशाल. पहिल्या चेंडूला जर पाहिलं तर रिस्पेक्टेबली खेळून काढलं, परंतु चेंडू गॅप मध्ये असेल. एक धाव येते, दुसरीचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव देखील या ठिकाणी धावून पूर्ण केली जाते. नक्कीच याला म्हणतात कॅप्टन स्पिरिट. किशोर नाईकला संधी होती मोठा फटका मारून सामना संपवायची, परंतु जर पाहिलं तर दुसरी धाव जर हातात आहे असं असताना आपल्या समोरच्या खेळाडूला संधी दिली. आणि नक्कीच जर शक्यता असेल की आता मात्र या ठिकाणी एक धाव येईल, किशोर नाईकला संधी असेल विनिंग शॉट मारायची, किशोर नाईकला संधी असेल या चेंडूवर मोठा फटका घेऊन आपल्या संघाला
या फायनलच्या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्याची. पाहूया किशोर नाईक मोठा फटका मारून सामना संपवतोय की आपल्या समोरच्या खेळाडूला संधी देतोय मोठा फटका मारण्याची. इथे मात्र नक्कीच किशोर नाईक नाही किंवा करण देखील नाही, नवीन येणाऱ्या खेळाडूला संधी असेल विनिंग शॉट मारण्याची. डीजे मास्टर. नृत्य या ठिकाणी पुन्हा एकदा मुंबईकर साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तत्पूर्वी जर पाहिलं तर अवघ्या 2 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील 10. नवीन आलेला फलंदाज रोहित. 9 चेंडू बाकी आहेत, माफ करा. परंतु या चेंडूवर 1 धाव आली. आता मात्र पुन्हा एकदा संधी असेल करणला विनिंग शॉट मारण्याची. 9 चेंडू 8 चेंडू आणि 1 धावेची गरज. इथे मात्र एकदा जोरदार टाळ्या वाघोली संघासाठी वाजवायच्या आहेत मित्रांनो. आणि मुंबईकर साहेब देखील जर पाहिलं तर मैदानात रवाना झालेले दिसत आहेत. यावेळीच सुंदर फटका. अलिबाग मुरुड आदिवासी प्रीमियर लीगचा विजेता ठरतोय टायगर 11 वाघोली संघ. डीजे मास्टर.